नमस्कार मित्र. आज जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली एक कथा मी सादर करतोय. विज्ञान आणि अध्यात्म. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. मित्रहो, आयुष्य सुखी, समृद्ध, आनंदी करण्यासाठी आणि तसं जगण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुरेख मेळ घालायला हवा. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही पायांनी सक्षमतेनं चालता येतं. या दोन्ही डोळ्यांनी जीवनाकडं डोळसपणे बघता येतं. म्हणून या दोन्हींचा योग्य तो समन्वय साधून कर्म केलं तर त्याची फलप्राप्ती निश्चितच चांगली मिळते, हे सांगणारी ही बोधकथा. विज्ञान आणि अध्यात्म. राजू आणि नरेश दोघे एकदा तीर्थयात्रेला हरिद्वारला गेले होते. तिथल्या घाटावरचे पुजारी त्यांना गंगा स्नानाचं महत्त्व पटवून देत होते. हे ऐकून नास्तिक असलेला राजू पटकन म्हणाला, अहो शेवटी गंगा म्हणजे तरी काय, पाणीच ना. आणि पाणी म्हणजे तरी काय, 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन यांच्या एकत्रीकरणानं झालेलं पाणी सगळीकडे सारखंच असतं. मग ते गंगेतलं असो, तळ्यातलं असो, नळातलं असो, धरणातलं असो, त्याने काय फरक पडतो. त्याच्यावर आस्तिक असलेला त्याचा मित्र नरेश लगेच म्हणाला, अरे गंगा ही मातेप्रमाणे आहे. भगवान विष्णूच्या पदकमलातून निघून शंकराच्या जटेतून पृथ्वीवर आली. हजारो तपस्व्यांनी तिच्या तीरावर आणि पाण्यात उभं राहून तपश्चर्या केली. अनेक भाविक मंत्र सामर्थ्याचा उच्चार करून तिच्या पाण्यानं स्नान करून पवित्र होतात. अशा सगळ्यांना देहशुद्धीचं फळ तर ती देतेच देते, परंतु तिला मातेच्या भावनेनं पूजलं तर मनःशुद्धीसुद्धा होते. तिच्या पाण्यात पाऊल ठेवताच पवित्र विचार मनात येतात. तेव्हा गंगेचं जल हे फक्त ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा संयोग नाही. मित्रहो, म्हणून सर्वच बाबतीत निव्वळ शास्त्रीय स्पष्टीकरण महत्त्वाचं नसतं. त्याही पलीकडे जाऊन भावभावनांचा विचार करायचा असतो. कोणत्याही कृत्यामागची भावना पवित्र हवी. कारण ममत्व, जिव्हाळा येण्यासाठी अनेकदा शुद्ध आणि पवित्र कर्मफळात ओलावा, भावनांची ही ओल असावी लागते. थोडक्यात विज्ञान आणि अध्यात्माचा योग्य विवेकी ताळमेळ घालून जीवन जगायचं असतं. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली विज्ञान आणि अध्यात्म ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.